जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 8 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा जेवढा गांजा मुद्देमाल आपण जमा होता, जो सीज केला होता, तो साधारणतः 960 kg एवढा तो होता. त्याची साधारणतः 1,82,00,000च्या वर त्याची किंमत होती. तो आज आपण एक कमिटी फॉर्म करून त्याच्यामध्ये एक्साईजचे लोक असतात, तहसीलदारचे लोक असतात आणि पोलीस असतात नसतात, यांच्या आपण सर्व कमिटीने आपण तो कायदेशीर प्रक्रिया राबवून पोलीस मुख्यालय येथे आपण आज तो नाश केलेला आहे. सर त्याचं वजन किती होतं? आधी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 960 किलो त्याचं वजन आहे आणि 1,80,00,000 वर त्याचा किंमत आहे साधारण. जिल्ह्यात गांजाच्या कारवाई सुरूच आहेत, काय सांगणार तुम्हाला? आपल्याकडे एक नो टॉलरन्स आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण राबवित आहोत. तर त्या अनुषंगाने आपण बघितलं की आपण मागच्याच महिन्यामध्ये एक MDची देखील मोठी कारवाई केली. आपण गांजा कल्टिवेशन कुठे होत आहे का याच्यावर देखील अतिशय आपण वॉचफुल आहोत. आपण आता शाळा कॉलेजेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण रेकी करत आहोत की जिथे करून आपण NDPS या कायद्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात केसेस करू शकू आणि आपल्याला भारताला NDPS पासून मुक्त कसं करू शकू. जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 200/26 303/2 PNS या कलमाअंतर्गत आपण एक फाईल गहाचा आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये फिर्यादी आहे अमोल पाटील, हे नगर रचनाकार आहेत महानगरपालिकेमध्ये. त्यांनी आपण अशी फिर्याद दिली आहे की सन 2006मध्ये मनपा घरकुल गैरव्यवहाराची ती फाईल होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्यामध्ये नाव निष्पन्न करून द्यावं, परंतु त्यांनी प्रयत्न करूनही नाव निष्पन्न झाल्याने अज्ञात माणसाविरुद्ध हा गुन्हा आपण दाखल केला आहे. आता तपासाअंती आपल्याला त्याचं निष्पन्न नाव होईल. आपण लगेच तपास सुरू केला आहे की जेणेकरून कोणाच्या अखत्यारीत ती फाईल होती आणि ती गायब झाली किंवा मुद्दामून गायब केली किंवा याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामध्ये त्याचं मोटिव्ह काय, इंटेन्शन काय, हे तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल.